Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. मंडळी नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्या या आपल्या विशेष भागामध्ये तुम्हाला लक्षात आलंच आहे की आज आपले कोण आर्टिस्ट मित्र इथे आलेले आहेत. तेव्हा मी सुधीरजी तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आणि इतकं सुंदर झिंझोटीने सुरुवात झाली आहे, तर त्या बंदिशीच्या बद्दल आम्हाला सांगाल का? ही झिंझोटीतली बंदिश पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर SN रातंजनकरजींची बरं. आहे. आणि सुदैवाने मला ही बंदिश बोरकर गुरुजी आणि अभिषेकीजी, जे माझे दोन्ही गुरु आहेत, दोघांच्याकडून मिळाली. क्या बात आहे. आणि या बंदिशीची खासियत अशी आहे की शब्दाचा तर म्हणजे मेरो मन सखी हरलिनो सावरियाने असे शब्द आहेत. आणि त्याच्यात एक वेगळी फ्रेस पण तुम्हाला ऐकू आले असेल, शुद्ध निषाद आणि कोमल गंधार पण वापरलेला आहे. तर मी यशवंत महाले बुवांना विचारलं मध्ये, आणि त्यांनी सांगितलं की तो एक विवादी स्वर म्हणून त्याचा वापर केला गेला, पण ती इतकी सुंदर सुरावट आहे की त्या बंदिशीला खूप शोभून लोकांसमोर येते ती बंदिश. त्यामुळे आणि त्याचा वापर कसा करावा असं मी त्यांना एक विचारलं, कारण त्याच्या आधी मी वाजवत होतो बंदिश, पण त्यांनी सांगितलं की बघा, ब्युटी इज प्रपोर्शन. तर सौंदर्य किती त्याच्यात तो भाग ठेवावा हे प्रत्येक कलाकारावर अवलंबून आहे. त्यामुळे तो एक समोर ती एक एस्थेटिक ठेवून मी वाजवण्याचा प्रयत्न करतो. हल्लीच मी झिंझोटी वाजवायला लागलोय, तर ही बंदिश नक्कीच वाजवतो बऱ्याच वेळा. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं आज किती दिवसांनी आणि आमच्या या एपिसोडचे भाग सुरू झाल्यापासून झिंझोटी मला असं वाटतं आज आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय, तर त्याच्यामुळे ह्याचं विशेष महत्त्व आम्हाला पण आहे. मी अभिषेकी बुवांकडनं हा राग शिकलो आणि सविस्तर त्यांनी त्याच्यातले एस्थेटिक्स दाखवले. अनेक बंदिशी शिकवल्या आम्हाला त्यांनी. वा. आणि मला ह्याच निमित्ताने असं पुढे विचारायचं आहे की तुमचा पहिल्यापासून संगीतातला म्हणजे एंट्री कशी झाली? एंट्री तसं पाहिल्यास माझे बाबा बँकर होते आणि त्यांना आवड आहे संगीताची. अच्छा. त्यामुळे पूर्वीपासून त्यांना आवड होती आणि ते कर्नाटकातनं इथे आले आणि 61 साली. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचे मित्र थिएटर न पाहता जास्त चित्रपटाकडे झुकले होते, तेव्हा बाबा मात्र मराठी नाट्यसंगीत आणि मराठी नाटकं यांच्याकडे त्यांचा कल जास्त होता. आणि नाट्यसंगीताची आवड अजूनही आहे, म्हणजे अजूनही खूप ऐकत असतात नाट्यसंगीत. आणि नंतर आईचा आवाज खूप छान आहे. म्हणजे तसं आमच्याकडे संगीताचं बॅकग्राऊंड जरी नसेल तरी पण पोषक वातावरण बाबांच्यामुळे. आणि म्हणजे त्यांना इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी संगीत शिकावं. माझा धाकटा भाऊ सतीश आणि मी, आम्ही तबला शिकायला सुरुवात केली आम्ही पंडित मधुकर सामंत यांच्याकडे. कुठे? गोरेगावला. पूर्वी आम्ही युपीला होतो आणि नंतर मग बाबांची ट्रान्सफर तिकडे झाली होती म्हणून नंतर मग मुंबईला परत आल्यानंतर जन्म मुंबईचाच, वडाळ्याला. आणि नंतर मग मधुकर सामंतांकडे शिकायचो, पण तेवढा एक सिरियस विषय म्हणून कधी घेतला नव्हता. पण नंतर आमच्या घरी खूप संगीतकारांचं जाणं येणं झालं. त्याच्यात पंडित पुंडलिक प्रभू म्हणून होते, ज्यांच्याकडे पण आम्हाला मार्गदर्शन थोडंफार मिळालं. पण नंतर पंडित तुळशीदास बोरकर माझे गुरुजी ते यायला लागले आणि त्याला निमित्त ठरले पंडित ओमकारनाथ गुलवाडी, ज्यांना मी माझे फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड नेहमी म्हणतो असे. आणि त्यांनी बरंच मार्गदर्शन मला या क्षेत्रात केलं आहे. आणि त्यांच्यामुळे बोरकर गुरुजींचं जाणं येणं सुरू झालं. आणि खास कारण त्याच्यात होतं, माझ्या आईला नाट्यपद शिकवण्याकरता ते यायला लागले. पण त्याच्यात माझं निरीक्षण तिकडे व्हायला लागलं. आणि थोडंफार माझ्या पद्धतीने मी थोडीशी स्वराची ओळख होत होती, म्हणून मी
हार्मोनियम माझ्या पद्धतीने वाजवायला लागलो. अच्छा. त्यांना अर्थात माहीत नव्हतं ही गोष्ट. पण नंतर एखाद दिवशी आल्यानंतर त्यांनी पाहिलं मला वाजवताना. मग बाबांनी एक दिवशी सांगितलं, की बघ आज हा आईबरोबर वाजवेल. तेव्हा हं, मला हं. मात्र खूप भीती वाटली, पण मी वाजवलं आणि ते गुरुजींना आवडलं आवडलं. असावं आणि त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि क्या मला बात है! वाटतं तेच माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन होतं, प्रेरणा होती, की मी जे करतोय ते काहीतरी चांगलं आहे आणि तोच भाव पुढे ठेवून मी मग या हार्मोनियम या वाद्याकडे आणि गुरुजींच्या पूर्ण एकंदरीत पर्सनॅलिटीकडे माझं आकर्षण खूप निर्माण झालं मला आणि मग पुढे असाच प्रवास चालू राहिला. अच्छा. पण मग तेव्हा म्हणजे आई गायच्या तुमच्या, तर हो. आईच्यासारखं गायची इच्छा नाही झाली? माझा आवाज तेवढा चांगला नाही असं मला वाटत होतं. त्यामुळे मी कधी गाण्याकडे तसं लक्ष माझं नव्हतं जास्त. हां, कारण प्रत्येकाचा साधारण एक स्वाभाविक कल पहिल्यांदा गाण्याकडे असतो. अगदी. पण मग तबल्याकडून हार्मोनियमकडे त्या निमित्ताने वळायला झालं. हो, कारण गुरुजींना पाहिल्यानंतरच मला वाटलं, की हार्मोनियम करावं. अरे कारण त्यांची त्याच्या त्या वाद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि एकंदरीत त्यांचा समर्पित भाव आणि ते वाद्य काही लोकं अशी असतात की त्या वाद्याशी एकरूप होतात. क्या बात एक है! समीकरण जुळतं खरंच आणि आहे. तसं एक एकरूपता मला कायम त्यांच्याकडे पाहिली आणि त्यांचा वाह! तो सरळ स्वभाव, हो. एकदम सहज ज्याला म्हणतो ना, तसा भाव होता त्यांचा. ती सहजता जी आहे ती खूप भावली. आम्ही खरं म्हणजे ते म्हणजे आजोबांसारखे होते. हो. पण लहान मुलांबरोबर खूप छान होते म्हणून आम्ही रमायचो ते आल्यानंतर वाह! आणि मग आवड हळूहळू निर्माण झाली आणि नंतर मग 2 वर्षानंतर पुण्याला बाबांची परत बदली झाली आणि मग त्यामुळे मला तिकडे जाणवायला लागलं, की काय आपल्याकडे होतं आणि काय आम्ही गमावलं आहे. म्हणजे अच्छा. गुरुजींच्याकडे शिकलो असतो. हां. त्यांनी फक्त 2 पलटे त्यावेळी शिकवले होते मला. बरं. आणि आ- वय साधारण काय होतं माझं तेव्हा? 11 वर्ष वय होतं. अच्छा. 83 साली आणि नंतर 85 साली आम्ही पुण्याला गेल्यानंतर मग मला असं अनाथ झाल्यासारखं वाटलं त्या हं, बाबतीत, हं, की हं. मला संगीत शिकायचं आहे आणि तिकडे मात्र पुण्यात एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे हो, घरोघरी संगीत होतं हो. आणि त्यामुळे आकर्षण जास्त निर्माण झालं आणि आई-बाबा आणि आम्ही सगळेच, माझा धाकटा भाऊ, आम्ही चौघंही अनेक तिकडे मैफिलीला जात असू अच्छा. आणि अनेक लोकांना ऐकायला मिळालं. छान कलाकार, अतिशय चांगले तरुण गायक आणि हो. दिग्गज कलाकार असे ऐकायला मिळाले आम्हाला. पण त्यात मग अभिषेकी बुवांचं गाणं ऐकलं आणि अच्छा. त्यात मी अक्षरशः असं वाटलं, की ह्यांच्याकडे शिकायला पाहिजे किंवा अच्छा. ते गुरुकुल चालवतात पुण्याला हे कानावर आलं होतं आणि ते गुरुकुलचं वातावरण कसं असेल हे आकर्षण माझ्या मनात निर्माण अच्छा. झालं. त्यांच्याकडे शिकायला जावं माझी हिंमत पण झाली नसती, कारण मला काही येत नव्हतं त्यावेळी तसं. पण मी संगती थोडंफार करत होतो काही लोकांबरोबर. अच्छा. उपेंद्र भट्ट असतील आणि असे काही कलाकार होते, की ज्यांच्याबरोबर मी वाजवत होतो. सुराला सूर देणं असं मी म्हणतो. वाजवणं काय आहे ते हां. नंतर कळलं. पण सुराला सूर देऊ शकत होतो त्यावेळी तेवढंच आणि निभावून घेतलं त्यांनी, पण त्यांनी सांभाळून घेतलं. मी तो मैफिलीचा तो वेळ जो आहे तो कसा तरी निभावून नेत होतो असं मला वाटतंय. कारण संगत काय आहे हे नंतर ऐकल्यानंतर, गुरुजींना ऐकल्यानंतर, इतर कलाकारांना ऐकल्यानंतर समजायला लागली. पण अभिषेकी बुवांकडे तो जाण्याचा जो माझा एक मनात माझ्या जे हं, एक हं, रुजला हं. होता भाव, तो अ, पुढे मग त्यांच्याकडे पोचलो मी हं. 88 साली अच्छा. मार्चमध्ये आणि नंतर त्यांच्याकडे सुद्धा गाण्याचे संस्कार आणि तालीम त्यांच्याकडे पण सुरू झाली आणि त्याच्यात अनेक राग शिकवले. पैकी सुरुवातीला बिहागडा, झिंजोटी हेच हं, सगळे राग हं, हं. शिकवले होते आणि अनेक रागांची ज्यांची मला नावं माहिती नव्हती याचासुद्धा परिचय झाला. रोजच त्यांच्याकडे 3:30 ते 7 तालमीला खूप लोकं यायचे. बोलवायचे. हां. त्यांच्याबरोबर तबल्याची संगत करायला पण मी जायचो. बरं. 1.5 तास त्यांचा साधारण 3:30 ते 4 किंवा 5 पर्यंत ते बसायचे. कधी-कधी 3 पासून किंवा 2:30 पासून बसायचे. तर मी ठेका द्यायचो. त्यांच्या रियाजाबरोबर सुद्धा मला तबला वाजवायची संधी मिळाली. पुढे मग सकाळीसुद्धा कधी-कधी जायचो. मग त्यांच्या घरातला एक सदस्य झालो मी. त्यामुळे त्यांच्याही घरी आणि बोरकर गुरुजींच्या घरी. नंतर मी पुढे अपडाऊन करायला लागलो मुंबई-पुणे. म्हणजे गुरुजींकडे अरे वाह! हार्मोनियमची तालीम सारेगमापासून परत सुरुवात केली मी. बरं. तर कारण ते जाणवायला लागलं, की मी हं, संगत हं. वगैरे करतोय, बऱ्याच लोकांबरोबर करतोय. पण आपल्याला
खूप शिकायचं आहे. आणि तांत्रिक गोष्टी हार्मोनियम मधल्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हो. नुसतं तुम्हाला स्वराला स्वर देता आला म्हणजे हो, काय हो. जमत नाही. तर या गोष्टी सगळ्या मला ते अपुरे पण मला जाणवायला लागलं. म्हणून परत पुन्हा येऊन गुरुजींकडे रीतसर तालीम घ्यायला लागलो. अच्छा. आणि बुवांकडे आणि गुरुजींकडे दोघांकडे एकाच पण मग वेळी मी तालीम घेतो. बुवांच्याकडे प्रॉपर तुम्ही गायकीच्या हिशोबाने म्हणजे गाणं शिकलात की तबल्याची साथ करता करता पण आपल्याला हो, मी खूपशा गोष्टी समजतातच, म्हणजे समजत नाही खरं असं आहे. नाही. मी तबला बऱ्याच वेळेला वाजवायचो त्यांच्याकडे. कधी-कधी हार्मोनियम वाजवायचो. अच्छा. पण जास्त तबल्याचा ठेका धरायचो. जर कोणी तबला प्लेयर असेल तर मी दुसऱ्यांबरोबरच गाऊन प्रयत्न करत असे. अर्थात हो. मला तो सुरात नव्हता माझा आवाज. आताही हो, खूप हो. नाहीये, पण आता त्याच्या नाही, नाही, पण पूर्वीपेक्षा त्याच्या बरं आहे. निमित्ताने तुम्हाला वाजवतानाची जी गायकी असेल हां. ती जास्त उमजली, नक्कीच, है ना? नक्कीच, नक्कीच. कारण आलापासून सगळंच काही हो. गाऊन तुम्हाला एकदा गाऊन तुम्ही प्रयत्न केला, की साधारण अंदाज येतो, की आलाप कसा असावा बरोबर आहे. आणि कशा पद्धतीने आपण मैफिलीत एखादा राग कसा मांडतो म्हणतो खरं. आणि गायकाचा दृष्टिकोन काय आहे त्या हां, बाबतीत. हां. आणि हे मला संगतीत सुद्धा खूप उपयोगी पडतंय आजही खूप. क्या बात आहे. हं. आणि मग हे साधारण किती वर्ष चालू होतं? बुवांकडे साधारण 88 पासून 98 पर्यंत, म्हणजे 10 वर्ष. 98 साली ते वारले. हो. 7 नोव्हेंबर 98. तोपर्यंत मी मुंबई पुणे असं जात येत होतो. अच्छा. म्हणजे तेव्हा पुण्यालाच होतो, पण 91 नंतर मी अपडाऊन करत होतो. पण म्हणजे पास असल्यामुळे जवळजवळ 4-5 चक्रा व्हायच्या म्हणजे वा. पुण्याच्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर संगत पण करत होतो. म्हणजे 10 वर्ष मी संगत पण केली बुवांच्या बरोबर. 88 पासूनच संगत सुरुवात झाली. मग मी त्यांच्या घरी गेल्यानंतरच 3 महिन्यांनीच मी संगत करायला लागलो. वा. तर हा एक योगच होता. नाहीतर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नसता, की बुवांसारख्या दिग्गज हो. कलाकारांबरोबर संगतीला मला ते घेतील. तर अगेन तिथेच पण तेच सांगेन मी, आणि खूप नतमस्तक होऊन की संगत केली असं म्हणणार नाही मी. कारण सुराला सूर देत होतो मी ते, आणि त्यांनी निभावून नेलं ते. त्यांनी सांभाळून घेतलं असंच मला नेहमी वाटतं. कारण संगत हा फार मोठा विषय आहे. आज मी हो. त्याच्यात अनेक वर्ष काम करतोय, पण असं वाटतं की खूप छान संगत म्हणजे काय, तर त्याची एक परिभाषा आपण करू शकत नाही. करूच शकत नाही. प्रत्येक वेळी यू इव्हॉल्व्ह ॲज अ म्युझिशियन. म्हणजे खरंच आहे. जेव्हा तुम्ही संगत करता एक अकंपनिस्ट म्हणून, हं, हं, तर हं. प्रत्येक वेळी तो एक वेगळा अनुभव असतो. तर तसं मला वाटतं. पण बुवांनी खूप मोठ्या मनाने मला जवळ केलं आणि मी परिवारातलं सदस्य झालो. आत्ताच काही दिवसांपूर्वी गुरुपत्नी आमच्या हो, हो. गेल्या. पण त्यांनी पण खूप मोठ्या म्हणजे प्रेमाने सगळं मला ते प्रेम खूप मिळालं बोरकर गुरुजींच्या घरीही आणि अभिषेकी बुवांच्या घरीही. क्या त्यामुळे बात आहे. त्याच्यामुळेच मला वाटतं संगीत वगैरे आपण करू शकतो या करू शकतो. प्रेमभावामुळे. म्हणजे ना कुठलीही कला जर करायची असेल तर मला असं वाटतं आपल्याला ते वातावरण नक्कीच. खूप प्रेरित करतं. अगदी. आणि ते पोषक वातावरण निर्माण करण्याकरता घरचे जे सदस्य असतात हं. त्यांचा खूप मोठा हातभार असतो. हो, हो. म्हणून आमचे गुरुपत्नी बोरकर गुरुजींच्या असतील, हं. प्रतिभाताई बोरकर किंवा विद्याताई अभिषेकी, या लोकांचा खूप मोठा याच्यात वाटा आहे. खरं आणि तर. तो आपण अक्नॉलेज करायलाच पाहिजे असं मला अर्थात. वाटतं. आणि मग ते त्यांच्याबरोबर साथी करत असतानाच म्हणजे मला असं वाटतं मी तुम्हाला सवाईच्या स्टेजवरती मला असं वाटतं भीमसेनजींच्या बरोबर पण हो, पाहिलं आहे. बरोबर. तर मग तो प्रवास कसा घडला, की म्हणजे इतर कलाकारांच्या बरोबर साथी करणं आणि बुवांच्या बरोबरच्या साथी? हो, हो. तर मी त्यावेळी अभिषेकी बुवा किंवा मध्ये बरेच लोक, म्हणजे गंगूबाई हंगल, या सगळ्यांबरोबर वाजवत होतो. 93 साली 7 मार्च 93 या साली बोरकर गुरुजींनी मला सांगितलं, की भीमसेनजींनी सांगितलंय हं. की नाना मुळे आणि ते म्हणजे बोरकर गुरुजी हे 8 मार्च रोजी एक आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त दिल्लीला एक कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांना आदल्या दिवशी राजधानीने जावं लागेल आणि नवीन एक कार्यक्रम आलेला आहे. हं. तर त्या ह्याच्यासाठी सुधीरला सांगा असं त्यांनी निरोप दिला आणि गुरुजींनी थेट निरोप मला तो पोचवला. अच्छा. आणि भरत कामत आणि मी आम्ही हं. दोघांनी तिथे तो कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालय हो. इथे कार्यक्रम, योगायोगाने तीच माझी शाळा, हां, किंग हां, जॉर्ज हां. शाळा ज्याला म्हणतो, IS. तर त्याच शाळेत त्या पटांगणामध्ये पहिला कार्यक्रम मी भीमसेनजींचा वाजवला.
आणि नंतर पुढे पु ल देशपांडेंच्या 75च्या वेळी सुद्धा योग आला. 2 भजनं त्यांच्याबरोबर वाजवायची. आणि 95 नंतर दुर्भाग्यवश गुरुजींची तब्येत एवढी चांगली राहायची नाही, असायची नाही. अर्थात ते कार्यक्रम वाजवायचे, पण भीमसेनजी त्यांनी सांगितलं होतं की मुंबईचे कार्यक्रम तुम्ही वाजवा, बाहेर सुधीर वाजवेल. तर त्याप्रमाणे मग अनेक मैफलीतनं भीमसेनच्या बरोबर संगत करण्याचा योग आला. जवळजवळ एक 200-300 मैफली तरी वाजवल्या असतील. बापरे, क्या बात आहे. म्हणजे केवढा मोठा तुमच्याकडे खरं ठेवा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, आशीर्वादाचा. नक्की. आणि कसं होतं की प्रत्येक वेळचं त्यांच्याबरोबर संगत करण्यानी कितीतरी गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. खरंय, अगदी. त्यांच्या सहवासातनंच खूप गोष्टी शिकायला मिळत असतात. अगदी. तर म्हणजे मी स्वप्नातही नावं ज्याची म्हणजे विचार केला नव्हता, अशी माणसं ज्यांच्या गाणं ऐकूनच आम्ही मोठे झालो, अशा कलाकारांच्या बरोबर बसून हार्मोनियम वाजवण्याची संधी मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. म्हणूनच मी म्हणतो की मला ही संधी मी घेतली ती याच्याच करता की मला त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल. आणि अजूनही प्रत्येक कलाकार आत्तासुद्धा जे गात आहेत त्यांच्याकडनं सुद्धा खूप प्रत्येक मैफिलीतनं शिकायला मिळतं. आणि ही जर तुमची मनोवृत्ती असेल तर शेवटपर्यंत तुम्ही खूप श्रीमंत राहाल असं मला वाटतं. की कायम विद्यार्थी दशेत राहाल आणि खूप घेण्याची तुमची एक वृत्ती असेल. काय तुम्हाला भीमसेनजींच्या बरोबरची अशी काही एखादी आठवण सांगू शकाल की एखाद्या कार्यक्रमात? अनेक आठवणी आहेत, म्हणजे खूपच आहेत. पण ह्या निमित्ताने मला असं वाटतं की एखादी तरी आठवण तुम्ही की हा प्रसंग माझ्या खूप कायम लक्षात आहे. एक म्हणजे सुरुवातीला मी हे बऱ्याच वेळा सांगितलं पण आहे, पण पहिल्याच मैफिलीच्या वेळी मी, भरत माऊली टाकळकर आणि मी, आम्ही पुण्याहून इथे निघालो. त्या दिवशी अभिषेकी बुवांचा कार्यक्रम सकाळी वाजवला आणि नंतर मग त्याच दिवशी संध्याकाळी भीमसेनजींचा वाजवला होता कार्यक्रम. म्हणजे पुण्यात की तुम्हाला? पुण्यात बुवांचा कार्यक्रम वाजवला, ओमकार गुलवाडी आणि मी. आणि नंतर इथे मुंबईत कार्यक्रम होता. त्यामुळे 4-4.5 तास त्यावेळी लागायचे, जुना हायवे. आणि इथे आलो आणि काकूबाई खिमजींकडे ते राहायचे. तर तिकडे आलो आणि साधारण आम्ही पोचलो आणि 4:30 वाजता ते साधारण बाहेर आले. कार्यक्रम उशिरा होता आणि आले आणि माझ्या मनात असं होतं की पहिले कसं, म्हणजे माझी ओळख होती नक्कीच, पण मग कसं त्यांना सांगू की आता आज पहिल्यांदा वाजवतोय. तर थोडं घाबरत मी विचार केला होता की ते बाहेर आल्यावर आधी चरण स्पर्श करायचे आणि त्यांना त्यांची इजाजत घेतो आपण तशा पद्धतीने त्यांना विचारायचं की आज सांभाळून घ्या. मी तसं करायला गेलो तेवढ्यात त्यांनी ते ओळखलं आणि हळूच ते बोलले की आज तुम्हाला आम्हाला सांभाळायचं आहे बरं का. तर हे उलटं झालं, पण त्याच्यानी धीर चेपला. आणि नंतर मग पुढे ग्रीन रूममध्ये गेलो आणि भीमपलासी गायला त्यांनी सुरुवात केली. तर मी पण काळी एक स्वर होता त्यांचा आणि कीबोर्डमध्ये सुद्धा भीमपलासी थोडं सोपं आहे काळी एकमध्ये. तर त्यामुळे मी पण खूप रिलॅक्स झालो आणि मी सुराला सूर देऊन आणि ते पण वाह म्हणले झाल्यानंतर. आणि नंतर थोडासा उशीर झाला होता खरं, त्यामुळे ते गायला बसले होते. आधी शिवजी होते, शिवकुमार शर्मा आणि जाकीरजी. आणि नंतर स्टेजवर आले आणि त्यांनी एकदम पुऱ्या कल्याणचे स्वर घेतले आणि नंतर मिश्किलपणे माझ्याकडे पाहून हसले. पण मी तिकडे सावध झालो, कारण अभिषेकी बुवांमुळे आम्ही एक शिकलो होतो की अलर्ट कसं राहायचं स्टेजवर. आणि त्यामुळे ते जागृत अवस्था होती, म्हणून लगेच मी एका सेकंडसाठी मी हल्लो की अरे भीमपलासी नाही, हा पुऱ्या कल्याण आहे. पण मी ते स्वर घेतले आणि त्यांच्याबरोबर संगत करायला लागलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी गुरुजींना पण फोन केला की चांगली संगत केली सुधीरनी. हे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. काय संगत केली मलाच माहिती आहे. आणि पण ठीक आहे, हे या लोकांनी सांभाळून खूप त्याच्याबद्दल कौतुक पण करावं. म्हणजे हे माझे खरं म्हणजे मला वाटतं काहीतरी मी पूर्वपुण्याई केली असेल. ती लोक पण नवीन पिढीला किती ऊर्जा मिळत होती. अगदी म्हणजे कधीही त्यांनी असं दाखवलं नाही की आपण सिनियर आहोत, तू खूप ज्युनियर आहेस, कधीही नाही. इवन तारीफ करताना पण ये सुधीर नायक है, ये बहुत बडे हार्मोनियम प्लेयर आहे, अशा पद्धतीने करायचे. तर मला काहीतरी एकदमच गुदमरल्यासारखं वाटायचं. पण त्यांचा मोठेपणा आहे. खरंच आहे. कारण का पूर्वीच्या काळातली लोक आपण असं म्हणतो ना की ते
पटकन तारीफ करत नसत. अगदी अगदी म्हणजे अगदी. ह्याचा एक अनुभव मला असा आला की एकदा गंगूबाईंच्या बरोबर औरंगाबादला एक स्पीक मॅकेची का कसली तरी एक बैठक होती. आणि त्या बैठकीत त्यांचा काळीचार स्वर आणि मी पण वयाने लहान, काळीपाच माझा रोजचा रियाजाचा स्वर. तर काळीचारमध्ये त्यांनी मला मालकंस का बागेश्री काहीतरी गात होत्या. बरं दोन्ही राग माझ्या अत्यंत जवळचे. तर काहीतरी त्यांनी मला गायला षड्ज वगैरे लावायला दिला आणि लावल्यावरती स्टेजवरती खूप छान रिस्पॉन्स दिला की त्यांना आवडलं ते. मला आणि इच्छा असं होती की घरी गेल्यावरती ह्या वडिलांना सांगतील की मुलगी आज चांगली गायली वगैरे, हो, कारण आम्ही वडिलांना घाबरत असू. बरोबर. पण ह्या जेवण होईस्तोवर काही नावच काढे ना की ही बरी गायली किंवा काहीतरी. शेवटी मला असं इतकं लाजल्यासारखं झालं की अरे काहीतरी आपलं बहुतेक चुकलं आहे. आणि जाताना जेवण करून घरनं निघाल्या तेव्हा चप्पल घालताना म्हणाल्या, हिला ना उद्यापासून खेटराने बडवा म्हणाल्या. मग तर मी एकदमच गर्भगळीत. मी म्हटलं बापरे, म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय गाताना काहीतरी. म्हणजे त्यांनी खेटराने बडवा असं का म्हटलं असेल. बरं वडीलही काही आमचे बोलले ना 2-4 दिवस झाले. शेवटी मग आईला म्हटलं आता माझी कोंडी सोडवा. हो. आणि मला रडायला लागलं. हं. मग मी आईला म्हटलं आई माझं काय चुकलं असेल की त्या खेटराने बडवा असं का म्हटले असतील. हं. आई म्हणे अगं असं काही नाही म्हणाल्या. त्यांनी तुझं कौतुक केलं. तर ते म्हणाले तुला जर त्यांच्यासमोर जर त्यांनी म्हटलं असतं वडिलांच्या समोर की फार छान गायली हे, हं. तर म्हणाले तुझ्या हातात तंबोरा दिसला नसता ना वाह! उद्यापासून. वाह! तर म्हणून म्हणाले त्यांची ती कोड लँग्वेज आहे हे आता कळतंय. खरं आहे. पण तेव्हा मग वडिलांनी 4-5 दिवसानंतर कौतुक केलं हो. की ठीक आहे तुझं बरं झालं, पण तंबोरा सोडायचा नाही हातातला. अगदी अगदी ही तर ह्या ज्या काही गोष्टी असतात ना, अगदी अगदी इन्सिडन्स, अगदी. हे कायम असे लक्षात राहतात त्या निमित्ताने. आणि पूर्वीची माणसंच तशी होती हो. ती. हो. परीक्षा घ्यायची आणि नंतर मग जे कौतुक करायचंय किंवा कौतुक काही करायचं. सांगायचंय हो. आणि सूचना पण द्यायची. अनेक लोकांकडनं मला तशा हो. सूचना मिळाल्या की बाबा हे कर, ह्याच्यामुळे चांगलं होईल, हो. अशा पद्धतीने. फार मोठी असे तर कित्येक किस्से आहेत प्रत्येक असे कलाकाराबद्दल. असे अजून कुणाकुणाच्या बरोबर साथी. सुधीरजी मला अजून असं विचारायचं होतं की खरं तर मला असं वाटतं माझा प्रश्न चुकला आहे की कुणाकुणाच्या बरोबर साथी केल्या असं नाही विचारायला पाहिजे, कोण राहिलेले आहेत. कारण मला असं वाटतं भारतातले अ, खूप दिग्गज, सगळ्याच दिग्गजांच्या बरोबर तुम्ही दिसताय. तर त्यातली म्हणजे सगळेच आर्टिस्ट तुमच्या जवळचेच आहेत. पण काही नावं आपल्या प्रेक्षकांच्यासाठी सांगाल का? हो. तर प्रामुख्याने माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकीजी, हो. पंडित भीमसेन जोशीजी, गंगूबाई हंगल, किंवा डॉक्टर प्रभा अत्रे, फिरोज दस्तूरजी हो. आणि अनेक असे बुजुर्ग, रामाश्रय झाजी, बबनराव हळदणकर, यशवंतबुवा जोशी, हं. असे जे मूर्धन्य कलाकार आपण म्हणतो, हो, हो. अशा कलाकारांबरोबर संगत करण्याचा खूप एक म्हणजे मला स्वतःला वाटतं की त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्याबरोबर वाजवायला मिळालं. पण त्याच्याबरोबरच बिरजू महाराजजी, जाकीर हुसेन क्या बात आहे. आणि नंतर आत्ता म्हणजे शौनक अभिषेकी, हं, हं, हं. देवकी पंडित, अश्विनी भेडेजी, आरती अंकलीकरजी किंवा असे अनेक, अजय चक्रवर्तीजी, राशिद खान साहेब यांच्याबरोबर अनेक वर्ष आणि अलीकडे म्हणजे खूप वर्ष ज्यांच्याबरोबर मी वाजवतोय हं. तशा शुभा मुदगल आणि डॉक्टर क्या अनिश बात आहे. प्रधान आणि उल्हास कशाळकर हां. जी आहेत, या सगळ्यांबरोबर राजन साजन मिश्रा, अनेक नावं आहेत की ज्यांच्याबरोबर मी खूप वर्ष असोसिएटेड आहे. म्हणजे 1-2 मैफिली अशा वाजवल्या नाही आहेत, खूप क्या बात आहे. यांच्याकडनं यांच्याबरोबर वाजवलं आहे आणि त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि अनेक कार्यक्रमातनं आणि अनेक उपक्रम त्यांच्याबरोबर सुद्धा जेव्हा जेव्हा झालेत त्याच्याबरोबर सुद्धा वाजवण्याचं एक्झॅक्टली मला मला हे आधी संधी एक मिळाली. विचारायचं होतं की तुम्ही बाजा गाजासारख्या ह्यांच्या म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत हो होतात. हो हो तर तो काय उपक्रम होता ते पण आपण रसिकांपर्यंत पोहोचवूया हो या हो माध्यमातून. हो हो तर शुभाजी आणि अनिश ज्यांच्याबरोबर माझा खूप वर्षांचा एक संबंध आहे आणि अजूनही वाजवतोय, तर त्यांचं कायम असं असतं की नवीन काहीतरी करूया हां. आणि ज्या सोशल सामाजिक गोष्टी आहेत म्हणजे संगीताशी निगडीत, हं, हं. कॉपीराईट असो हं, किंवा अनेक वेगवेगळ्या विविधता जी आहे संगीताची, डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, ती एका प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीने येईल, कसे एकमेकांना आपण ऐकत राहू. म्हणजे जॅझ म्युझिशियन्स, रॉक म्युझिशियन्स हे राग संगीत ऐकतील, हिंदुस्थानी राग संगीत, कर्नाटिक संगीत पण ऐकतील, कर्नाटिक संगीत संगीतकार हिंदुस्थानी संगीताकडे झुकतील. अशा पद्धतीने एक देवणघेवण याच्यामध्ये कशी होईल अच्छा. याचा त्यांनी विचार केला होता आणि अंडरस्कोर रेकॉर्ड्स म्हणून त्यांनी हो. एक कंपनी स्थापन केली म्हणजे 2004 साली मला वाटतं आणि
ते सेलिब्रेट करायला इंडिपेंडंट लेबल्स कशा, इंडिपेंडंट आर्टिस्ट कसे काम करतील असा त्यांचा एक त्यांना म्हणजे पुढे त्यांचा दूरदृष्टी त्यांची अशी होती की पुढे आपल्याला कोणाकडे म्हणजे जायचं हे आपल्याला काम पाहिजे अशा पद्धतीने कलाकारांना करता कामा नये. त्यांना स्वतःला आपलं म्युझिक शेअर करता आलं पाहिजे. आणि आज आपण बघतो तसं झालेलं आहे. यूट्यूब किंवा इतर माध्यमातून लोक शेअर करतायत म्युझिक आणि लोकांना कळतंय कलाकार कसे आहेत. तर त्या भावनेतनंच बाजागाजा या विषयाचा ची निर्मिती झाली. आणि माझी बायको भारती आणि मी आम्ही दोघंही त्याच्यात इन्व्हॉल्ड होतो कोऑर्डिनेटर्स म्हणून. आणि आम्ही इथून कलाकार न्यायचो तिथे. आणि पुण्याला 4 वर्ष हे म्हणजे 2009 ते 2012 असा हा उत्सव झाला. आणि त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं, खूप कलाकारांना ऐकायला मिळालं. वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम त्याच्यात झाले, लोकसंगीतापासून आदिम संगीतापासून अगदी राग संगीतापर्यंत किंवा बॉलिवूड सोडून बॉलिवूडला कारण आधीच खूप त्याला प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणून पण रॉक, जॅझ म्युझिक अनेक गोष्टी एका मंचावर. आणि त्याच्याशी रिलेटेड म्युझिशियन्स म्हणजे जे वाद्य बनवणारे आहेत, हे इन्स्ट्रुमेंट मेकर्स आणि ऑर्गनायझर्स सगळेच इन्व्हॉल्व झाले, रेकॉर्ड लेबल्स हे सगळे इन्व्हॉल्व होऊन फार एक सुंदर एक संकल्पना ती होती. आणि त्याच्यातनं खूप प्रेरणा मिळून आज मला सुद्धा खूप गोष्टी करता येत आहेत एक आयोजक म्हणून. मग मला अजून एक असं विचारायचं की केवळ हार्मोनियमच्यासाठी पण तुम्ही प्रचार प्रसाराचं तुमचं काम खूप मोठं आहे, तर ते नेमकं काय पद्धतीने आपण करतो ते? माझ्या गुरुजींना पंडित तुलसीदास बोरकरांना एक तळमळच होती की हार्मोनियम हे वाद्य का पोचत नाहीये दुसऱ्या वाद्यांसारखं. अर्थात सरकारी दरबारी सुद्धा त्यांना तशा रेकग्निशन्स मिळाल्या, म्हणजे पद्मश्री मिळाली, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार आणि फेलोशिप सुद्धा मिळाली. पण त्यांची कायम ती तळमळ राहिली. पण तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळेला असा डिस्कशन्समध्ये अशा गोष्टी यायच्या की याच्यात अमकं येत नाही, अमकं नाही, म्हणून ऑल इंडिया रेडिओवर बॅन पण होती म्हणजे मीण नाही, गमक नाही, घसीट नाही, या विषयांकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. ह्याच्यात काय चांगलं येतं ह्याच्याचकडे लक्ष दिलं. आणि त्याच तऱ्हेने ते अनेक लोकांना, शिष्यांना घडवत गेले. आणि स्वतंत्र वादन पण केलं आणि अनेक मातब्बर कलाकारांबरोबर संगत केली. आणि संगत सुद्धा ऐकण्यासारखी होती, म्हणजे खूप शिकण्यासारखी संगत होती. आजची पिढी मी म्हणेन की त्यांच्या शिष्यांची तर 5वी पिढी चालूच आहे, पण त्याचबरोबर इतर लोक पण, इतर गुरूंचे शिष्य हे सुद्धा त्यांना फॉलो करतायत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काम केलंय. संवादिनी साधना पण त्यांनी पुस्तक काढलं. तर हे काम फक्त मी पुढे नेण्याचं काम करतोय की त्याचप्रमाणे मी पण अनेक लोकांना शिकवतोय. मुंबई विद्यापीठ येथे पण 1-2 वर्षांचा एक कोर्स मी सुरू केला आहे, डिप्लोमा कोर्स. त्याला सुद्धा बाहेरगावून लोक येत आहेत. छान प्रतिसाद मिळाला आहे. त्याला पण उत्तम एक प्रतिसाद मिळाला आहे. आणि म्हणजे हा डिप्लोमा कोर्स आहे? हो, डिप्लोमा कोर्स 2 वर्षाचा आहे. पण 2 वर्षाचा जो वोकल डिप्लोमा कोर्स आहे त्याच्या बरोबरीने साधारण सिलेबस आहे, पण थोडा हार्मोनियमच्या दृष्टीने थोडा बदल केलेला आहे त्याच्यात. पण खूप छान रिस्पॉन्स आहे, म्हणजे पूर्ण कम्प्लीट फुल असतो तो कोर्स. आणि बाहेरगावून लोक आली आहेत मुंबईला शिकायला पण या कोर्ससाठी. तर ती एक चांगली गोष्ट आहे. मला पण खूप त्याच्यातनं प्रेरणा मिळते. आणि तसंच हार्मोनियमचं पहिलं संग्रहालय, म्युझियम जे आहे ते आम्ही बांधतोय. उडपीला कला कोस्ट म्हणून एक ग्लोबल म्युझिक अँड आर्ट्स विलेज आम्ही डेव्हलप करतोय. तर त्याच्यात एक जगातलं पहिलं हार्मोनियम म्युझियम असणार आहे. तर त्याच्यात माझ्याकडे अनेक हार्मोनियम्स आहेत. केसरबाईंबरोबर वाजवले गेलेले, भीमसेनजींच्या बरोबर, वेगवेगळ्या लोकांबरोबर जे हार्मोनियम तिकडे एक्झिबिट करणार आहोत. आणि ते म्युझियम म्हणजे नुसतं लोक हार्मोनियम येत आहेत, पाहतायत असं नसणार आहे. ते त्या हार्मोनियम वापरल्या सुद्धा जातील मैफिलीतनं सुद्धा. आणि तिथे सुद्धा उदाहरणार्थ काही केसरबाईंबरोबर वाजवलेली हार्मोनियम आहे, तर त्या परंपरेत जे शिकलेत त्यांचं गाणं करून ती हार्मोनियम त्यांच्याबरोबर संगतीला असणार. अशा पद्धतीने काही उपक्रम नियोजित करणार आहोत. पण मग हे साधारण कधीपासून, हे केव्हा होईल ते सांगता येत नाही आम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे खूप गोष्टी लागतात. आणि काही नाही तर फंड्स जे आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. खरं तर आता आमची मोठी टीम आहे, त्याच्यामुळेच ते सगळं चालू आहे. पण रिसोर्सेस खूप गरजेची आहे, त्याची गरज आहे. तर जसं जसे जमतील तशा पद्धतीने आम्ही ते करू. अच्छा.
आणि मला असं वाटतं की ह्याचबरोबर तुम्ही काही संगीत मैफिलींचं पण तुम्ही आयोजन हो करत असता. हो हो तर ते काय आहे? मी जिथे राहतो ठाकूर विलेज कांदिवली इथे हां. एक विलेज म्युझिक क्लब म्हणून आहे. तिथे तुमचं पण मी गाणं पण झालं आहे. गायला आले होते. हो हो तर तिथे एक असा एक ग्रुप होता 2005 पासून. हां. आमचे प्रभाकर देशपांडे तुम्हाला माहिती हो, हो, असतील हो. अमरावतीचे. ते आणि आम्ही सगळे मिळून काही लोक हं. धनंजय हेगडे म्हणून गाणारे हो, आहेत. हो. तर सगळे एकत्र आम्ही विचार करून एक तिकडे वातावरण निर्माण करायला या टाउनशिपमध्ये अच्छा. एक म्युझिक क्लब असावं असा हं, विचार हं. केला. तर आता विलेज म्युझिक क्लब म्हणून त्याची स्थापना केली. आताच आम्ही ते रजिस्टर करून विलेज म्युझिक असोसिएशन होणार आहे. अच्छा. पण त्याच्यात बरेच संगीतप्रेमी लोक आले. असं नाही की राग संगीतच त्यांना आवडतं किंवा हां, हां. सिनेसंगीतच आवडतं. आता इथे आवडीनिवडी प्रत्येकांच्या वेगळ्या असतात. पण इथे आम्ही विचार हाच केला की तिथे हं. पण डायव्हर्सिटी जी विविधता आहे भारतीय संगीताची ती एका मंचावर प्रस्तुत करावी. त्यामुळे आम्ही अच्छा. लोकसंगीताचेही कार्यक्रम करतो. राग संगीताचे प्रामुख्याने असतातच, वेगवेगळे कलाकार असतात. त्याचबरोबर आदिम संगीताचंही केलं आहे. अच्छा. आदिवासी अकादमी बरं. वरून सुद्धा कलाकार आलेत गायला आणि प्रस्तुत करायला. आणि सिनेसंगीताचेही केले आम्ही कार्यक्रम. बरं. बाहेरचे जे वेस्टर्न म्युझिशियन्स इथे जे इंडियन म्युझिक करतायत तेही येऊन त्यांनी प्रस्तुती परफॉर्म केली आहे. केलंय. जॅझवरती आमच्या मेंबर्सनी काही लोकांनी प्रेझेंटेशन्स केले आहेत. अरे वाह! तर असे विविधता जी पूर्ण भारतातच नाही बाहेरसुद्धा ज्या बरोबर ज्या आहे. गोष्टी कर्नाटिक संगीत आहे हां, या सगळ्याचं हां. प्रस्तुतीकरण एका मंचावर व्हावं. कारण हे सहसा पाहायला मिळत नाही हो. की जे म्युझिक सर्कल्स असतात एकाच प्रकारच्या संगीताशी जोडलेले असतात. जोडलेले तर आम्ही असतात. त्या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि त्याचा प्रतिसाद खूप छान क्या मिळतोय बात आम्हाला. आहे! आणि मग ह्याचे साधारण वर्षभरात कसे कार्यक्रम असतात? साधारण एक 6 ते 7 कार्यक्रम करतो. बरं, एक जो आहे 15 ऑगस्टच्या जवळ एक आमचा मेंबर्स डे असतो. बरं. आणि बाकी सगळे म्हणजे एक कबीर फेस्टिवल बरोबर आम्ही कोलॅबरेट केलं आहे. आता सध्या जे कार्यक्रम होत आहेत ते कोलॅबरेशनमध्ये होत आहेत. कारण अच्छा. परत तोच प्रश्न असतो की आर्टसाठी पेट्रोनेज सर्व ठिकाणी कमी आहे. हो. त्यामुळे विलेज म्युझिक क्लबलाही अनेक गोष्टींची गरज आहे. पण मेंबरशिप किंवा सबस्क्रिप्शनवरती चाललेली ही एक संस्था आहे. अच्छा. त्यामुळे म्हणजे आपण साधारणपणे मेंबरकडनं काही फीस घेतो आणि त्याचं मेंबरशिप आपण बरोबर कोणीही घेऊ शकतं. कोणीही घेऊ शकतं. म्हणजे हो. असं काही गरज नाहीये की त्या भागात राहणारे नाही नाही पाहिजेत नाही असं पण नाही. जास्तीत जास्त त्या भागातले आहेत. पण बाहेरचेही लोक आहेत आमचे खूप बरं. अनेक लोकांनी जे सतत ट्रॅव्हल करून येतात आमच्या अरे कॉन्सर्ट्सला वाह! असं पण आहे. तर त्याला एक छान एक प्रतिसाद मिळाला आहे. आणि ज्यांना राग संगीत किंवा इतर संगीताचा परिचय पण नव्हता हां, हां, हां. ती लोक ऐकायला लागली आहेत. तर क्या बात आहे! आज 18 वर्ष झाली आहे आणि त्यात हा फरक दिसतोय. हा माझ्यासाठी खूप मोठा एक फरक आहे. खूपच छान. कारण मी पण जेव्हा तिथे गायला आले होते, तेव्हा मला इतकं छान वाटलं होतं. कारण ते वातावरण निर्माण करणं बरोबर ही खरं तर न दिसणारी प्रक्रिया असते. खरं आहे खरं आहे. आणि त्याच्यासाठी करणाऱ्याला खूप मेहनत करावी अगदी लागते. अगदी आणि तेव्हा कुठे म्हणजे पॉझिटिव्हिटी नेमकी ह्या भागात का आहे किंवा या जागेत का आहे हे असं दाखवता नाही येत. खरं आहे ह्याचं काही मीटर नाहीये. खरं आहे खरं फक्त ती अनुभवानीच किंवा अगदी अगदी अनुभूतीनेच येते. अगदी खरं अगदी तर खरं. खरंच खूप सुंदर वातावरण तिथे आहे. मला असं वाटतं या निमित्ताने मला असं वाटतं रसिकांना पण ही गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही पण ह्या काय विलेज क्लब विलेज म्युझिक क्लब आणि विलेज म्युझिक विलेज क्लब म्युझिक असोसिएशन आता हां. तर ह्याचा तुम्ही भाग होऊ शकता. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला मला असं वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सुधीरजींचा नंबर आम्ही खास देणार आहोत. ज्या कोणाला इच्छा असेल त्यांनी जरूर डायरेक्ट सुधीरजींना कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याबद्दलची परत अजून काही माहिती हवी असेल तर घ्या. हो. आणि जरूर त्याचं मेंबर त्यांनी व्हावं. हो. पण मी हे पण सांगतोय की विलेज म्युझिक क्लब झालंच पण कलाकोस्ट जे आहे हां. ही अजून मोठी संस्था आहे. कारण विलेज म्युझिक क्लब एका छोट्या ठाकूर विलेजमध्ये ऑपरेटिव्ह हो. आहे. पण कलाकोस्टची व्यापकता खूप मोठी आहे क्या बात आहे. आणि अनेक शहरामध्ये त्याचा प्रेझेन्स आहे. शहरांमध्ये अहमदाबाद असो किंवा उडपी अच्छा. या डिस्ट्रिक्टमध्ये. पण काय होतं मी सांगतो की कलाकारांना खूप लोकांना जे विलेज म्युझिक किंवा कलाकोस्ट बरोबर त्यांना लिंक व्हायचं असतं, कनेक्ट व्हायचं असतं. ते एवढ्यासाठी कनेक्ट होतात की आपल्याला तिकडे परफॉर्म करायचं आहे. तर आमचा हेतू हा नाही आहे हां. की कलाकोस्ट काय करतं हां. हे खूप कमी प्रश्न येतात की आमची एक मुवमेंट आहे अशी आम्हाला वाटते की ज्याच्यात कलाकार
हा कशा पद्धतीने एकत्र येईल. आणि एकत्र आल्यानंतर या गोष्टी कार्यक्रम किंवा खूप गोष्टी होतीलच, पण फक्त कार्यक्रमासाठी एक मंच म्हणून लोकांनी जर त्याला पाहिलं तर मला वाटतं तो उद्देश आमचा परिपूर्ण होणार नाही. तर त्याच्यामध्ये काय काय घडू शकतं, कशा पद्धतीने कॉपीराईट आणि याचा विचार कसा येऊ शकतो, किंवा इतर कलाकारांना, जसं संगीत जे आहे ती ऐकण्याची कलाच आहे एक खरं म्हणजे. तर त्या ऐकण्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे, लिसनिंग एक्सपिरियन्स, हा समृद्ध करणं, हे मला वाटतं फार एक महत्त्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच वेळेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ती तळमळ कलाकारांमध्ये असावी आणि त्याच्यातनंच तो मार्ग सगळा निघेल. परफॉर्म सगळ्यांना करायचं आहे नक्कीच, पण परफॉर्म करण्याकरताच तुम्ही मागे लागलात ऑर्गनायझेशन्स तर ते होऊ शकणार नाही असं मला वाटतं. तुम्ही ऑर्गनायझेशनना समजून, ऑडियन्सेसना समजून पुढे तुमची वाटचाल करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. क्या बात आहे. आज इतकं छान वाटतंय की एका खूप वेगळ्या विषयांवरती आज आपल्याला खरं गप्पा मारायला मिळाल्या आहेत. आणि नेमका हाच आपला उद्देश आहे की म्युझिक कहाण्या हा विषय, हे नाव पण आम्ही ह्याच्यासाठी ठेवलं आहे की प्रत्येक आर्टिस्ट घडताना त्याच्या मागची स्टोरी, त्या संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आज तुम्ही जो आत्ता मुद्दा सांगितला कलाकोसचा, तर ते मला असं वाटतं मी रसिकांना खास सांगू इच्छिते की ज्यांना शक्य आहे तेव्हा त्यांनी आपल्याला जी काही घडेल ती आर्थिक मदत असेल किंवा तुमच्यापर्यंत भेटून तुम्हाला आणखीन काय गोष्टीत त्यांची मदत होऊ शकते, हे नक्की करावं असे मी खरं तर आवाहन करते. आणि आमच्याहीसाठी जर तुम्हाला काही जबाबदारी त्याची द्यावीशी वाटली तर आम्हाला जरूर तुम्ही आठवण ठेवा. नक्कीच. मला काय वाटतं की कलाकारांनी एकत्र येणं, कलाकारच नाही त्याच्याशी संबंधित लोक म्हणजे इन्स्ट्रुमेंट मेकर्स, आयोजक, हे सगळे एकत्र आले तर खूप गोष्टी घडू शकतात. मग आपण यांनी केलं नाही किंवा एखाद्या सरकारने केलं नाही अशा पद्धतीचं आपण स्टेटमेंट करायचीच गरज नाही. कारण एकत्र कलाकार आले तर स्वाभाविकच खूप गोष्टी याच्यातनं निर्माण होऊ शकतात. खरंच आहे. खरंच इतकं छान वाटतंय की आज खूप छान पद्धतीने आपल्या गप्पा झाल्यात. आणि मला असं वाटतं असाच आपण एका पुढच्या कलाकारांच्या बरोबर एका नवीन एपिसोडमध्ये परत भेटूया. सो थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. खास वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा झाल्या. तर परत भेटूया. आणि मला असं वाटतं की हा हॉल तुम्ही आमचा बघता आहात, फारच सुंदर आहे. या हॉलमध्ये आम्ही एक 100 माणसं बसून उत्तम मैफिली करत असतो. तर तेव्हा अशा एका मैफिलीला आम्हाला तुम्हालाही बोलवायची खूप इच्छा आहे. आणि आत्ताच मला वाटतंय की आम्ही सुद्धा कलाकोसतर्फे काही ना काही इथे नक्कीच घडवून आणू. आम्हाला इतकं सुंदर, म्हणजे ज्याला म्हणतो ना एस्थेटिकली रिच सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे वातावरण कंड्युसिव्ह पाहिजे, पोषक पाहिजे कलाकाराला आपली कला सादर करण्याकरता. आणि तसं हे वातावरण आहे. म्हणजे मैफिल असो किंवा कार्यशाळा पण किंवा इतर देवणघेवण, जागा आम्ही खूप प्रसन्न आणि छान तयार करून अगदी. तेव्हा थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतकं छान काम सुधीरजींचं आहे जे आपल्याला जगभरात प्रत्येक कलावंतापर्यंत ते पोचावं किंवा प्रत्येक रसिकापर्यंत पोचावं, ह्याच्यासाठी तुम्ही आमच्या या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.